नमस्कार सर्वांना, वंदनास किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत डाळबट्टी। तर चला सुरुवात करूया। तुरीची डाळ, मसूर डाळ, मूग डाळ, थोडीशी आलं, थोडेसे लसूण, टोमॅटो, चिंच आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, पुदिना कट करून घेतला आहे, कढीपत्ता, खोबरे किसून घेतले आहे, 2 चमचे लाल तिखट, 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरे, 1 चम्मच हळद आणि थोडेसे हिंग। आता आपण 1 वाटी तांदूळ घेणार आहोत। कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला तूर डाळ, मसूर डाळ, मूग डाळ हे तिन्ही डाळी एकत्र करून घेऊया। तिन्ही डाळी मिक्स झाल्यानंतर दुसऱ्या कुकरच्या भांड्यामध्ये 1 वाटी तांदूळ घेऊया। एका वाटीमध्ये थोडेसे तूप। कुकरच्या भांड्यामध्ये घेतलेली डाळ आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर आपण ती पाण्याने धुवून घेतली आहे। आता परत त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून अजून एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता हा तांदूळ आपण धुवून घेऊया। कुकरमध्ये 1 तांबे पाणी टाकून पहिले डाळींचा डब्बा, नंतर तांदळाचा डब्बा ठेवून कुकरचं झाकण लावून घेऊया। त्यानंतर 3 वाटी गव्हाचे पीठ, 1 वाटी रवा आणि 5 ते 6 चमचे तूप। पातेल्यामध्ये कोमट पाणी घेऊया। कोमट पाण्यामध्ये 1 वाटी रवा भिजत टाकूया। एका ताटामध्ये तीळ, नमक आणि ओवा घेऊया। गव्हाच्या पिठामध्ये तीळ, ओवा आणि मीठ हे एकत्र करून घेऊया। त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊया। साजूक तूप 5 चमचे त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। मळून घेऊया। पिठाची पोळी लाटून घ्यायची। पोळीला अशा प्रकारे मुडपून तूप लावून घ्यायचं आणि तूप लावल्यानंतर तिचा गोळा तयार करून घ्यायचा। सगळे गोळे अशा प्रकारे तयार करून घेऊया। आता आपण वरणाला फोडणी देऊन घेऊया। सर्वप्रथम कढईमध्ये थोडेसे तेल टाकले आहे। तेलामध्ये जिरे, मोहरी छान प्रकारे तडतडून घेतली आहे। लसूण, आलं, हिरवी मिरची पेस्ट त्यामध्ये मिक्स करून घ्या आणि ती छान हलवून घ्या। एकत्र करून झाल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्या। कढीपत्त्यानंतर कोथिंबीर आणि पुदिना जो आपण कट करून घेतला आहे तो त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा। थोडेसे खोबरं किसलेले टाकून घ्या। ते सगळं एकत्र करून छान परतून घ्या। लाल तिखट, हळद आणि टोमॅटो परतून घ्या आणि अशा प्रकारे आपले वरण तयार झाले। तयार झालेले गोळे आपण कट करून घेऊया आणि कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये बट्ट्या तळत टाकूया आणि छान प्रकारे अशा गोल्डन कलरच्या तळून घेऊया। सर्व आपण बट्ट्या अशा प्रकारे तळून घेतल्या आहेत। आता आपण सर्व पदार्थ ताटामध्ये वाढून घेऊया। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा। धन्यवाद।